या अगोदर हंडीचा आदंग होईल मग कोणीही जागेवर उठायचं नाही. करे बाबा शिंके लावी होतो तिगाते नहीं तुम्ही वारे कोणी करे होतो मने हाती लोका कृष्ण मने योगा मने भूमंडली आदि बने शेवटचा दिवस आहे आज. उद्या कोणी म्हणणार नाही तुम्हाला जय हरी. श्यावर रामचंद्र भगवान की. आवाज मिळाला. जेवण तयार आहे. आवाज घरी बसलेल्यांपर्यंत गेला पाहिजे. क्या शेवटचा दिवस आहे बा आणि आता संपलेलं आहे बा. आता पंक्ती सुरूच होतील बा. गर्जनपर्यंत आवाज गेला पाहिजे. जय श्रीराम. अरे जिसके मुंह में दांत नहीं, जिसके मुंह में दांत नहीं वो चना चबाना क्या जाने. जिसके मुंह में दांत नहीं वो चना चबाना क्या जाने. जो औलादी हिंदू की नहीं वो राम को क्या जाने. सर्वांनी जोरदार जय घोष करायचा आहे. सियावर रामचंद्र भगवान की. आज आपल्या सप्ताहाचा शेवटचा दिवस, शांतीचा दिवस. आजचे कीर्तनकार हरिभक्तवरायण परमश्री परमादरणीय श्रीकांत महाराज खडकेकर महाराजांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी सुंदर अशी काल्याची कीर्तन सेवा केली म्हणून महाराजांचे आभार मानतो. या ठिकाणी मयूरदादांनी महाराजांना ट्रॉफी देऊन महाराजांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. लवकरात लवकर रुमाल घ्या. हॅलो. मयूर भाऊ ठाकरे यांनी मंचाकडे यायचंय, स्टेजकडे यायचंय. येतच येत. शिवसमर्थ फाउंडेशन जळगाव.
आयोजित श्रीमद भगवत कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह आजचा शेवटचा दिवस। आजचे कीर्तनकार श्री श्रीकांतजी महाराज खडकेकर यांचा सत्कार मोहिनी ठाकरे करतायत। टाळी वाजवा, टाळी वाजवायचे। सत्कार केल्यानंतर वेळेवर महाप्रसादाला सुरुवात केल्याने टाळ्या वाजवायच्या सर्वांनी। ऐका ऐका ऐका। आणि हा एवढा मोठा क्षण आपल्याला सर्वांना या ठिकाणी एवढं श्रीमद भागवत कथा कीर्तन ज्यांच्या वतीने आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळालं, आमच्या सर्व महाराज मंडळीच्या वतीने मी या ठिकाणी मयूरदादांचा सत्कार करू इच्छितो। तो आपण छोटासा सत्कार या ठिकाणी स्वीकारायचा। एकदा सर्वांनी जोरदार टाळी मयूरदादांसाठी आणि त्यांच्या शिवसमर्थ फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी वाजवायची। पुत्र ऐसा देईगा गुंडा, त्याचा लागे तिन्ही लोकी झेंडा। पुत्र असा पाहिजे की त्याचा तिन्ही लोकांमध्ये झेंडा लागला पाहिजे। आज एवढा कार्यक्रम तुम्ही केला, पण धन्यता तुमच्या आई वडिलांना द्यावी लागेल की त्यांच्या पोटी एवढा चांगला हरिभक्त जन्माला आला। हो, सुंदर असं कार्य या ठिकाणी मयूरदादा आणि त्यांच्या समस्त मित्रमंडळींनी केलं, त्यांचेही देखील या ठिकाणी आभार। या ठिकाणी सर्व महाराज मंडळींनी उपस्थिती दिली। पंकज महाराज असतील, दीपक महाराज कोटलीकर असतील, यांचा देखील या ठिकाणी छोटासा सत्कार मयूरदादा यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। या लवकर महाराज। पुढील सत्कार श्री हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज जळगावकर यांचा सत्कार करण्यासाठी दिनेश मामा चौधरी यांनी मंचाकडे स्टेजकडे यायचे। दिनेश मामा चौधरी। दिनेश मामा चौधरी। पुढील सत्कार गायनाचार्य श्री हरिभक्तपरायण संगीत विशारद दीपक महाराज कोटलीकर यांचा सत्कार श्री जितू भाऊ मराठे यांनी सत्कार करण्यासाठी यायचे। गायनाचार्य सर्वांनी। संगीताचार्य आवाज कमी राहता। संगीताचार्य श्री हरिभक्तपरायण पंकजजी महाराज मानमोडीकर यांचा सत्कार करण्यासाठी चेतन शिंदे, चेतन भाऊ शिंदे, बंटी भाऊ यांनी यायचे। ट्रॉफी द्या, ट्रॉफी। बंटी भाऊ शिंदे यांनी स्टेजकडे यायचे। पुढील सत्कार श्री हरिभक्तीपरायण मंगल महाराज यांचा सत्कार करण्यासाठी आबा ओवी यांनी यायचे। ये छोटा मंगल महाराज। श्री हरिभक्तीपरायण दीपक महाराज झाला तर तुषार महाराज यांच्या सत्कारासाठी बोल पकडून तरी। श्री हरिभक्तीपरायण तुषार महाराज मृदुंगाचार्य यांच्या सत्कारासाठी गणेश अप्पा चौधरी यांनी यायचे। हरिभक्तीपरायण श्रीकांत महाराज खडकेकर यांचा सत्कार करण्यासाठी हरिभक्तीपरायण प्रभाकर आबा पाटील यांचा सत्कार करण्यासाठी आबा भोई यांनी यायचे। अनिल महाराज यांच्या सत्कारासाठी एक जण कोणी तरी बोलवा। तोशेल येवले यांनी यायचे। या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी सुंदर अशा सेवा दिल्या, अन्नदानाच्या असतील, वर्गणी असेल, कॅमेऱ्यासाठी आमच्या दोघं कॅमेरामन दादांनी लाईव्ह इथं कोणी येऊ शकले नाही पण घरी बसून कीर्तन ऐकू शकले, जळगाव न्यूज अपडेट यांचे आभार। टाळ्या वाजवायच्या सर्वांनी जोरात। श्री देवेंद्रजी भावसार विभाग सहमंत्री विश्व हिंदू परिषद व सर्व पदाधिकारी विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांनी सुद्धा मंचाकडे यायचे। प्रशांत मामा चौधरी,
या या अनिल महाराज. प्रशांत मामा चौधरी यांनी यायचंय. प्रसाद जागेवर मिळेल, कोणी गडबड करू नका. श्री देवेंद्रजी भावसार विभाग सहमंत्री विश्व हिंदू परिषद व सर्व पदाधिकारी विश्व हिंदू परिषद यांच्यासाठी सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या आहे. आपल्या परिसरात बजरंग दलाच्या शाखेचा शुभारंभ होत आहे. टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. ऋषिकेश गुड्डू मोकोळी यांनी मंचाकडे यायचे.